नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला, आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात करूया. आणि आजचा दिवसही तसाच छान आणि खास आहे. तर आज आहे चैत्र पौर्णिमा. तर चैत्र पौर्णिमेच्या ब्लॉगच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आता आंघोळ वगैरे करून झालेली आहे. म्हटलं चला, आंघोळ झाली म्हणजे कसं थोडंसं 2 ते 5 मिनटं आपल्याला स्वतःला द्यावे कधी पण, की आंघोळ करून लगेच मग तिकडच्या तिकडेच कामाला न लागता मी थोडेसे 2 ते 5 मिनटं देते स्वतःला. आणि छान असे रेडी होऊन झालेले आहे. आणि म्हटलं त्याच्यानंतर मग कामांना सुरुवात करूया. आणि बाहेरचं वातावरण बघताय, अगदी छान असतं. सकाळी सकाळी खूप छान असं थंड वाटत असतं. तर पुढच्या कामांना सुरुवात करायची आहे. पौर्णिमा आहे तर भरपूर अशी कामं आहेत. आणि त्यातल्या त्यात चैत्र पौर्णिमा आहे तर एक्स्ट्राची अजून कामं आहेत. आपल्या कुलदेवीचा कुलाचार करून घ्यायचा आहे. आणि दर पौर्णिमेप्रमाणे मी सत्यनारायणाची पूजा करत असते. म्हणजे घरातल्या घरात आपली छोट्या पद्धतीने कशी करता हे स्वामी समर्थ केंद्रामध्ये सांगितले जाते त्यानुसार. मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया छानपैकी सुरुवात. आणि सगळी कामं करून झालेली आहेत. आणि आज पौर्णिमा आहे, चैत्र पौर्णिमा. त्यानिमित्तानेच काही पूजा वगैरे करून घेणार आहे. आणि जे रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. झाडून पोछा सगळं करून झालेलं आहे. म्हटलं चला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करूया. आज दिवसभरात काय काय होणार आहे, काय चाललं आहे हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेअरपर्यंत. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर हे बघा पोछा सगळं हळदीचं लेपन करून घेणार आहे मी. कुंकू आणि हळद आणि मंगल कलश झोपला असतो तो इथे मी तांब्या वगैरे भरून घेतला. स्वस्तिक वगैरे काढून घेतलेली आहे. यशला म्हटलं आंब्याचे पानं वगैरे घेऊन ये थोडेसे, म्हणजे त्याच्यात आपल्याला मंगल कलश ठेवता येईल. पोछा वगैरे मारून घेतलेलं आहे, ते झालं आहे. आणि मंगल कलश जर तुम्ही स्थापना केलेली नसेल तर तुम्ही दर पौर्णिमेला म्हणजे करू शकता. आज पौर्णिमा आहे म्हणजे आज दिवसभर आहे, उद्या सकाळपर्यंत आहे 7-7:30पर्यंत. आणि आज चैत्र पौर्णिमा आहे. देवीच्या आरत्या वगैरे लागतात देवी पुढे. आमच्या इथे पूर्णाच्या आरत्या असतात. हा देवीचा कुलाचार असतो. आपल्या कुलदैवत जे असतं ना त्याचा कुलाचार करायचा असतो. तर तो सुद्धा मी आज करून घेणार आहे. देवीच्या आरत्या वगैरे लावून घेणार आहे. आणि मंगल कलश तर मी तसं रोजच त्याचं पाणी वगैरे चेंज करत असते याच्यामध्ये पाणी भरून. तर आता ते करून घेते, पूजा करून घेते आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाची तयारी करते. ऑलरेडीच उशीर झाला आहे थोडासा. आवरत कामं करत चला तर आता पुढची कामं करते आणि मग तुमच्याशी बोलते. घरात मंगल कलशाची स्थापना पौर्णिमेच्या दिवशी केली जाते. मंगल कलश घरात स्थापन केल्याने छानपैकी समृद्धी, सुख समृद्धी आणि छान पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होत असतं. मंगल कलश कसा स्थापन करावा? तांब्या घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये सुपारी, नाणं, फुलं, अक्षदा, हळदी, कुंकू असं टाकायचं पाण्यामध्ये. त्याच्यानंतर आंब्याची पानं ठेवायची आहे, नाही तर मग नागवेलीची पानं तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता. आणि वर एक नारळ आपल्याला त्याच्यावर ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने मंगल कलशाची स्थापना करून घ्यायची आहे. आणि तो आपल्या देव्हाऱ्याच्या बाजूला ज्या साईडला येईल अशा पद्धतीने तो ठेवून घ्यायचा आहे. तर हा स्थापन केल्याने कुलदेवता आणि लक्ष्मी आपल्या घरावर सदैव आपल्या कुलदैवताचा आशीर्वाद राहतो असं म्हटलं जातं. दरवाजावर हळदीचं स्वास्तिक बनवून घ्यायचं आहे आपल्याला. याच्याने लक्ष्मीनारायण प्रसन्न होत असतात असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आंब्याच्या पानांचं तोरणही लावून घ्यायचं आहे. आंब्यांचे पानं हे आपल्या घरात सकारात्मकता आणि नकारात्मकता दूर करतं आणि शुद्ध वातावरण ठेवत असतं, म्हणून आंब्याच्या पानांचं महत्त्व आहे. आणि उंबरठ्यावर हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये वास करते असं म्हटलं जातं. लक्ष्मी स्थिर राहते ना. विष्णू भगवानांना ते प्रिय आहे म्हणून नेहमी हळदीचं लेपन करायचं असतं दरवाजाला आपल्या. आणि हळदीचं लेपन झाल्यानंतर मी किचनमध्ये आलेली आहे. किचनमध्ये छानपैकी आता पूजा करून घेत आहे अन्नपूर्णा मातेची. अन्नपूर्णा मातेची सुद्धा पौर्णिमेच्या दिवशी पूजा केली जाते. तसं तर गॅस आपल्याकडे असतोच, तर त्याची रोज पूजा करून घ्यायची स्वयंपाक सुरू करण्याआधी. छोटीशी पण पौर्णिमेला या पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे. हळदीचं लेपन, हळदीचं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर गॅसचीही पूजा करायची आहे. अन्नपूर्णा मातेची आपल्या घरात सदैव कृपा राहते. अन्नपूर्णा माता आपल्या कधीही अन्नधान्याला कमतरता पडत नाही असंही म्हटलं जातं. आणि अन्नपूर्णा माता
हे अन्नाचे देवी आहे म्हणून आपल्या किचनमध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा ही झालीच पाहिजे आणि देवाऱ्यातही आपल्या अन्नपूर्णा माता असतेच. तर म्हणून मी नेहमी अशा पद्धतीने पौर्णिमेच्या दिवशी हे पूजा वगैरे करून घेत असते. आणि इथे हळदीचं स्वस्तिक बनवून घेतलेलं आहे, त्याची पूजा करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता इथे गॅसची पूजा करून घेणार आहे. पहिल्या काळामध्ये काय होतं, चुले असायचे, मग चुल्यांची पूजा वगैरे केली जायची, पण त्याचंच खरं महत्त्व असतं. पण आत्ताच्या याच्यात चुले कोणाच्या घरात नसणार, त्याच्यामुळे आपल्याकडे गॅस असतो, पण आपण त्याच गॅसवर पूजा करत असतो. तुमच्याकडे इंडक्शन असेल त्याचीच तुम्ही पूजा करू शकता, कारण आपण त्याच्यावर अन्न शिजवत असतो, ते अन्न बनवत असतो, ते अन्न खाऊन सगळेजण तृप्त होत असतात. म्हणून त्याचीही पूजा केली पाहिजे. म्हणून अग्निदेवता असते तिथे, तर अग्निदेवतेचीही पूजा होऊन जाते. म्हणून गॅस शेगडीची पूजा करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती मी इथे ठेवून घेतलेली आहे वाटीमध्येच. अगदी सिंपल पद्धतीने, अशा पद्धतीने सिंपल पूजा आपल्याला करून घ्यायची. आणि मी ह्या पद्धतीनेच करत असते. मी काय काय करते पौर्णिमेच्या दिवशी, हेच मी सगळं तुमच्यासोबत रुटीन माझं शेअर करत असते, की जेणेकरून माझं रुटीन बघून तुमच्यातल्या 1 किंवा 2 जणांना जरी फायदा झाला आणि त्यांनीसुद्धा केलं. फायदा म्हणजे काय म्हणणार आपण, अगदी मनःशांती अशी भेटते. फायदा म्हणजे काही भरभराट पैसे आपल्या घरात फुल भरून येत नसतात, पण आपल्याला अगदी मनःशांती भेटते. वातावरण सकारात्मकता राहतं, पॉझिटिव्हिटी निर्माण होते सगळीकडे आणि खूप छान आणि फ्रेश वाटतं. मनाला अगदी प्रसन्न वाटतं ना. आपल्या मनाला प्रसन्न वाटलं ना, तर तेच काम आपण करावं कधी पण. उंबरठ्यावर हळदीचं लेपन केलं होतं, ते सुकण्यासाठी ठेवलेलं होतं मी. मग त्याच्यानंतर इथे आता हळदीने कुंकवाने स्वस्तिक वगैरे काढून घेणार आहे मी उंबरठ्यावर. त्याच्यानंतर मग रांगोळी काढून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण उंबरठ्यावर हळदीचं लेपन केलं ना, तर अत्यंत शुभ मानलं जातं. आणि दर गुरुवारी किंवा शुक्रवारी किंवा मग पौर्णिमेला किंवा सणासुदीला गोमूत्र, गुलाबजल अशा पद्धतीने मिक्स करून आपण ते हळदीचं लेपन करायचं आहे. याच्याने सकारात्मक ऊर्जा येते आणि लक्ष्मी घरात आपल्यावर प्रसन्न होते, घरात सदैव स्थिर राहते असं म्हटलं जातं. आणि विष्णू भगवानांना ते प्रिय आहे, म्हणजे जिथे विष्णू भगवान तिथे लक्ष्मी माता असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने त्याच्यानंतर मग रांगोळीही काढून घ्यायची आहे. रांगोळी काढून घेणार आहे मी. कोणी तांदळाच्या पिठाने रांगोळी काढत असतं, आपण याच्याने रांगोळी काढतो. त्याच पद्धती जी रांगोळी भेटते तिच्याने काढतो, तर त्याच्यानेच मी रांगोळी काढून घेणार आहे. आणि छानपैकी अशी रांगोळी सिंपल का असेना पण छान अशी अष्टदल कमलची रांगोळी मी इथे काढून घेतलेली आहे. त्याच्यानंतर उंबरठ्याची छान अशी पूजा करून घ्यायची आहे आपल्याला. उंबरठ्यावर अक्षता, फुलं, तांदळाचे दाणे म्हणजे अक्षता म्हणजे तांदळाचे दाणे, अशा पद्धतीने फुलं, हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. जी रांगोळी काढलेली आहे, लक्ष्मीचे पावलं काढली आहेत, त्याच्यावर सुद्धा हळदी कुंकू ठेवून घ्यायचं आहे आणि त्याची पूजा करून घ्यायची आहे. इतकं सुंदर आणि खूप छान वाटतं ना. आपला दरवाजा अगदी सुशोभित आणि लक्ष्मीला प्रिय असा असेल ना, तर लक्ष्मी नक्कीच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते असं म्हणतात. आणि खूप छान दिसतं आहे. चला आता संध्याकाळ झालेली आहे, 5 वाजत आलेले आहेत म्हणजे. आणि मग मी आता पूजेला सुरुवात केलेली आहे, कारण आज पौर्णिमा आहे. मी तुम्हाला सांगितलं चैत्र पौर्णिमा आहे, तर त्या निमित्ताने आणि दर पौर्णिमेला, दर महिन्याला मी तुम्हाला दाखवत असते की पौर्णिमेच्या दिवशी मी काय काय करत असते. हेच तुमच्यासोबत म्हटलं चला आज शेअर करूया. आणि नवीन कोणी आपल्या चॅनलवर जॉईन झाले असेल तर त्यांच्यासाठी उपयोगात येईल. तर पौर्णिमेच्या दिवशी मी कोणकोणत्या सेवा करते हेच तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. तर आता इथे
सत्यनारायणाची पूजा इथे मांडून घेतलेली आहे, हे बघा. आणि दर पौर्णिमेला इथे अशा पद्धतीने सत्यनारायणाची पूजा वगैरे मी करून घेत असते घरातल्या घरी. तुम्हाला प्रत्येकाला माहीतच असेल, केंद्रानुसार स्वामी समर्थांच्या दिंडोरी प्रणीत केंद्रानुसार सत्यनारायणाची पूजा घरच्या घरी कशी करायची अगदी सोप्या पद्धतीने ते मी इथे करून घेत आहे. मांडणी करून घेतलेली आहे, मांडणी करून घेतली आहे आणि आता पूजा करून घेणार आहे. पण त्याच्या आधी म्हटलं तुमच्यासोबत एक वस्तू शेअर करूया. आणि छान देवांसाठी असे हार बनवले होते तांदळाचे. तर हे बघा, तांदळापासून मी छान असे हार बनवून घेतलेत. तर ते आता देवांना घालायचे आहेत. म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करूया. आणि तुम्हाला जर आवडले असतील ना तर नक्कीच शेअर करा तुम्हीसुद्धा. आणि लाईक, शेअर आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा व्हिडिओ शेअर करा. हे बघा, इतके सुंदर दिसत आहे ना ते. वेगवेगळ्या तांदळाला आपण कलर करून अशा पद्धतीने हार देवांना बनवू शकतो. म्हटलं नवीन काहीतरी एक व्हिडिओ बघितला होता मी, तर तो बघूनच मी इथे बनवत आहे. मला खूप आवडला होता, तर मी ट्राय केलेला आहे, फर्स्ट टाईम बनवलेलं आहे आणि तुमच्यासोबत शेअर करते. तर कसे वाटत आहे तुम्हाला? आता मी देवांना घालूनही दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने देवांना अशा छान अशा छोट्या छोट्या माळा तुमच्या त्या साईजप्रमाणे तुमचे देव कसे आहेत त्यानुसार बनवून घ्यायचे आहे. तर थोड्याशा मोठ्या साईजच्या झाल्या आहे, अजूनही छोट्या आपण यांना करू शकतो. असं मागच्या साईडने हे करू. तर मी अशा पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत. तर सकाळी देवपूजा वगैरे झाली, पण ते घालायचेच राहिले होते. आणि आता इथे अन्नपूर्णा मातेला, कारण आपल्या मूर्त्या कशा आपण देवाऱ्यात छोट्या छोट्याच मूर्त्या ठेवत असतो ना, तर त्याच्यामुळे. तर आता इथे थोडीशी लहान बनवावी लागेल मला अन्नपूर्णा मातेला. पण हे बघा, अगदी छान अशा दिसत आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं लूक झालेला आहे देवांचा. आणि तर हे बघा किती छान अशा दिसत आहे तुम्हाला. छान असा लूक आलेला आहे देवांना. तर खूप छान दिसत आहे. मी आज फर्स्ट टाईम बनवले आहे आणि तुमच्यासोबत शेअर करते. तुम्हाला जर आवडल्या तर नक्कीच शेअर करा जास्तीत जास्त. इतके छान आणि इतकं छान वाटतंय ना देवांना ते हार वगैरे घातल्यावर. अगदी फर्स्ट टाईम बनवले आणि खूप छान झाले फर्स्ट टाईममध्येच. आता नक्कीच प्रयत्न राहील की वेगवेगळ्या छान कलरचे अजून छान असे दिसावे आणि देव खूप सुंदर दिसतात ते. तर इथे खरंच देवांची नजर काढण्यासारखं आहे. खूप छान दिसत आहे. आणि तुम्हाला जर आवडले असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट, नक्की कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला कसे वाटले ते. तर इथे पूजेस सुरुवात म्हणजे मी आधीच मांडणी वगैरे करून ठेवली होती सकाळी. मग कसं दुपारीच पूजेची मांडणी वगैरे करून ठेवली की जरा कामं, मग मांडणी असली की आपल्याला डायरेक्ट पूजेला सुरुवात करता येते. सगळं साहित्य जवळ ठेवून घेतलेलं होतं. त्याच्यानंतर सगळ्यात आधी अग्नीच्या साक्षीने दिव्याची पूजा वगैरे करून आपली ज्योत जी लावतो आपण आधी, त्याच्यानंतर पूजेची सुरुवात करायची असते. आणि अग्निदेवतेला आवाहन करायचं असतं. त्यांच्या साक्षीनेच आपण पूजेला सुरुवात करत असतो. नेहमीच मी सांगत असते माझ्या व्हिडिओद्वारे की कोणतीही पूजा करताना आधी दिवा वगैरे लावून त्याची पूजा वगैरे करून नंतर सुरुवात करायची. मग सगळे जे पाटावर ठेवले होते देव, गणपती, आपली कुलदैवता आणि वरुण भगवान यांची पूजा, वरुण देवता यांची पूजा करून घ्यायची असते. आणि त्यांची मांडणी करून घेतली होती. नागवेलीचे पानं वगैरे मला काही भेटले नाही, म्हणून मी अशा पद्धतीने आंब्याचे पानं आहेत ते ठेवले आहेत. आंब्याची किंवा नागवेलीचे पानं चालतात, काहीही होत नाही. जिथे नसतील भेटत तर आपण काय करू शकणार आहे आता. तर त्याच्यामुळे मग मी हेच ठेवलेले आहेत. आणि इथे तांब्या भरून कलश ठेवला, त्याच्यात जसं आपण सुपारी पैसा वगैरे टाकतो ना त्याच पद्धतीने आंब्याची पानं ठेवली आणि
वर तांदळाने डिश भरून त्याच्यावर विष्णू भगवान म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती वगैरे ठेवून घेतलेली आहे. सत्यनारायण भगवानांचा फोटो ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीने पूजा वगैरेची मांडणी करून घेतली. आता मी इथे कथा वगैरे वाचून घेणार आहे. लक्ष्मी नारायणांची विष्णू भगवानांची पूजा करून घ्यायची आहे. लक्ष्मी मातेला किंवा मग कुलदेवतेच्या याच्यावर आपल्याला कुंकुमार्चन सुद्धा करून घ्यायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी. तर अशा पद्धतीने मी पूजा करत असते. तर अशा भक्तिमय आणि प्रसन्न आणि अशा चैत्र पौर्णिमेचा माझ्या आजच्या दिवसाचा हा ब्लॉग अगदी समाधान देणारा तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंटद्वारा. आणि तुमचं एक लाईक आणि कमेंटने आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी अगदी मला अजून छान मोटिवेशन भेटतं. म्हणून नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा आणि मी तुमच्या कमेंटची वाट पाहत असते. तर अशा पद्धतीने आजचा दिवस झालेला आहे आणि अशी छान पूजा संपन्न करून झालेली आहे. त्याच्यानंतर मी सगळं वाचून घेतलेलं आहे आणि कुंकुमार्चन करून घेणार आहे. जी सेवा असते ती सगळी विष्णू चरणी आणि माता लक्ष्मी यांच्या चरणी मी अर्पण केलेली आहे. सत्यनारायण भगवानांची कथा वाचून घेतली. प्रदोष काळामध्ये करायची असते. तर संपूर्ण हा ब्लॉग अशा पद्धतीने तुमच्यासोबत मी सगळं पौर्णिमेला पूजा करत असते ना, तर ते सगळं रुटीन तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत. तर प्रदोष काळाचा हा आहे. त्याच्यानंतर पुरणाच्या आरत्या वगैरे बनवून घेतल्या. त्या आरत्यासुद्धा करून घेतलेल्या आहे. देवीचा कुलाचार असतो तो. तर या पद्धतीने देवीचा कुलाचार पूर्ण करून घेणार आणि पुरणाच्या आरत्यासुद्धा मी इथे बनवून घेत आहे. आणि त्या पुरण वगैरे मी दुपारी शिजवून घेतलं होतं. म्हटलं चला आता पुरणाच्या आरत्या बनवून घेऊ. तुम्हाला पुरणाचा स्वयंपाक करायचा असेल ना, तो सुद्धा तुम्ही इथे करू शकता. आणि पुरणाचा म्हणजे पुरणाची पोळी, मग त्याच्यानंतर आमटी, भात. पण मेन म्हणजे हा स्वयंपाक तर मी आधीच बनवलेला होता. पण तर बनवून घेतलेलं होतं. मग म्हटलं चला आता फक्त आरत्या वगैरे बनवायच्या बाकी आहेत. तर पुरणाच्या आरत्या बनवून घेते. छान थंडही झालेलं आहे ते. म्हणजे जवळजवळ 2 तास आधी बनवून घेतलेलं होतं. त्याच्यानंतर म्हटलं संध्याकाळीच लावूया मग प्रदोष काळामध्ये. कुलदेवीचा आपलं कुलदैवत जे असतं, कुलदेवी असते, तिचं कुलाचार असतो. हा चैत्र महिना 15 जे दिवस असतात, चैत्र मास चालू झाला की ते अगदी पवित्र असा मानला जातो. देवीचे नवरात्र लागते. त्याच्यानंतर ही चैत्र पौर्णिमेला दरेक देवीच्या स्थानांवर छान असे यात्रा भरलेली असते. देवीचे पौर्णिमेचं म्हणजे खूप महत्त्व आहे. चैत्र पौर्णिमेचं म्हटलं जातं. खूप पवित्र असा दिवस आणि पवित्र असे ते दिवस असतात चैत्र दिवसाचे. तर अशा पद्धतीने देवीच्या आरत्या लागतात. तुमची कुलदेवता जी असेल ती तुळजाभवानी माता, सप्तशृंगी, वनी, रेणुका माता अशा प्रत्येक म्हणजे असतील. आपल्या याच्यात महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठं आहेत. तर त्यापैकी कोणतीही देवी असो तुमची, तर देवीचा हा कुलाचार प्रत्येक ठिकाणी असतो. करण्याची पद्धत वेगळी असते प्रत्येकाची, पण तुम्ही किती मनापासून आणि किती भक्तिभावाने करतायत ना, हे त्याचं महत्त्व आहे. आणि देवीचा कुलाचार तुम्ही बाकी ह्या कोणतीच सेवा न करता फक्त कुलदैवतेचं आपलं सेवा करावी. म्हणजे त्याच्याने अगदी कुलदेवता आपल्यावर प्रसन्न राहते. आपल्या घरात छान सकारात्मकता असं वातावरण राहतं. सगळ्यांवर कृपा राहते देवीची. कोणतीही सेवा नसेल करायची तुम्हाला, पण कुलाचार नक्की करावा देवीचा, आपल्या दैवताचा, आणि तो जरुरी असतो करणं. तर हे पुरणाच्या आरत्या अशा पद्धतीने मी इथे बनवून घेते. कोणी कोणी ताटामध्ये पुरण थापतं, त्याच्यात आरत्या लावतात. पण मी जसं लहानपणापासून आता म्हणतात ना, आईला जसं बघत आलेलं आहोत त्या पद्धतीने करतात. तर मी त्याच पद्धतीने करून घेते इथे. तर तुम्हाला जितक्या आरत्याला बनवायच्या आहेत 11 बनवा, 8 बनवा, 7 बनवा, 5 बनवा. तुम्ही जितकं म्हणजे ह्या आरत्या आपल्या घरातल्यांनीच खायच्या असतात, कोणालाही द्यायच्या नाही. त्याच्याने आरती करून घ्यायची आहे देवीची. आणि या पद्धतीने मी आरती वगैरे करून घेत आहे देवीची, गणपतीची आणि कुलदेवतेची आरती वगैरे. आणि छान असं प्रसन्न वाटलं. आणि जेव्हा हे दिवे आपण प्रगट करतो ना, खूप छान प्रसन्न वाटतं. 108पर्यंत आपण कितीही पुरणाचे दिवे बनवू शकतो आणि त्याच्याने देवीची आरती करून घ्यायची असते. याचं खूप महत्त्व आहे याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने इथे देवीची आरती वगैरे करून घेतलेली आहे. पुरणाचे दिवे लावले आणि खूप छान असं सगळीकडे तुम्ही बघू शकताय छान असं उजळून आलेलं आहे आणि छान देवीची आरती आणि मन असं प्रसन्न झालेलं आहे. तर आजचा दिवस हा पूर्ण घरामध्ये सकारात्मकता आणि छान असं वातावरण निर्माण झालं होतं.
तर अशा पद्धतीने आजचा दिवस माझा झालेला आहे आणि सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आता स्वयंपाकाची तयारी नंतर करून घेणार आहे. छान आरती आणि मन प्रसन्न झालं. आम्ही सगळ्यांनी मिळून छान आरती वगैरे करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर पूर्ण देवीची आरती वगैरे करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने करून घेत असते मी देवीचा कुलाचार. तुमच्या घरी देवीचा कुलाचार कोणत्या पद्धतीने केला जातो हे सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण छान असतात सगळ्यांचे हे पद्धत वेगळी वेगळी असते, पण ते ऐकायला बघायला सुद्धा खूप तितकंच छान वाटतं. तर नक्कीच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील. आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला